आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झालेला आहे, किती जणांना रेस्क्यू केलं, किती हॉस्पिटल? 4 बॉडीज आता आपल्याला डिटेक्ट झालेल्या आहेत. तर त्यांना सगळ्यांना आपण बाहेर काढल्या. आता सगळ्या क्रेन वगैरे लावून तो ब्रिजचा मलबा जो होता त्या खाली काही लोक त्यात दबलेले होते ते 2 जण काढले. तर एकूण डेथ 4 झालेले आहेत. जवळपास 37-38 आपण इंज्युअर्ड आहेत, त्यांना हॉस्पिटलला भरती केलेलं आहे. पण तसे ते आउट ऑफ डेंजर आहेत. 2-3 लोकांना थोडं डोक्याला मार लागलेला आहे. त्याचं MRI वगैरे करून आता मी इथून हॉस्पिटलला जातोय. जवळपास 2 तास घटनास्थळावरती होतात. मुख्यमंत्र्यांना काय माहिती दिली? काय माहिती काय हीच माहिती. आता एवढे मोठे क्रेन आपण या ठिकाणी आणलेत, कारण ते लहान क्रेनचं कामच नव्हतं. सगळ्यात मोठे क्रेन पुण्याहून आपण या ठिकाणी आणले आणि ते सगळं मलबा हटवला आणि तो काढल्यावरच आपल्या त्या 2 बॉडीज त्या ठिकाणी खालून काढता आल्या. आणि साहेबांना ती त्यांची सगळी माहिती आहे. मिनिट सगळं त्यांच्याकडे रिपोर्टिंग चालू आहे. म्हणजे रेस्क्यू पूर्ण झाले असं म्हणायला हरकत? असं नाही म्हणता येणार. अजून असं म्हणता येणार नाही. सगळ्या अजून आपल्याला थोडं शोधावं लागेल. मिसिंग असेल तर आपल्याला शेवटी शोधावं लागेल. आपण पाहतोय की सध्या रेस्क्यू जे आहे ते अजूनही सुरू आहे. मात्र आतापर्यंत जे पुलाखाली अडकलेले होते त्या सगळ्यांना बाहेर काढलेलं आहे. आणि जर कदाचित मिसिंगची तक्रार नातेवाईकांनी किंवा कुटुंबांनी दिली तर आम्ही त्याचा शोध जो आहे तो घेऊ अशी प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजनांनी दिलेली आहे. आणि घटनास्थळावरून गिरीश महाजन जे आहेत निघालेले आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन नागेश, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.